आहे. कारण 18 वचन, कारण हे तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या वाढ वडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हा सोने किंवा रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही. वाढ वडिलांपासून चालत आलेल्या कशापासून? व्यर्थ वर्तणुकीपासून. कशापासून? व्यर्थ वर्तणूक. म्हणजे आमच्या वाढ वडिलांपासून काय चालत आलेले आहे? व्यर्थ वर्तणूक चालत आलेल्या. व्यर्थ वर्तणूक चालत आलेल्या. पण ते व्यर्थ वर्तणुकीपासून देवाचं वचन सांगतं की आम्हाला त्याने सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नाही विकत घेतलं, तर निष्कलंक निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मोलवान रक्ताने तुम्हाला विकत घेतलेला आहे. आमेन. वाढवडिलांपासून चालत आलेले व्यर्थ वर्तणूक जो आहे त्याच्यापासून आम्हाला विकत घेण्यासाठी त्याला स्वतःचं रक्त देण्यात आलेलं आहे. आम्ही रक्ताने विकत घेतलेले लोक आहोत. सोने रुपे आणि नाशवंत वस्तूंपासून नाही, पैशापासून नाही, हिऱ्यांपासून नाही. हे नाशवंत वस्तू आहेत, पण येशूच्या रक्ताने आम्ही विकत घेतलेले आहोत. म्हणा मी मौल्यवान आहे. मौल्यवान आहे. बोला मी मौल्यवान आहे. मौल्यवान आहे. येशूच्या रक्ताने मला विकत येशूच्या रक्ताने मला विकत घेतलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आणि पुढचं वचन, त्याचं पूर्व ज्ञान जगाचा पाया घालण्यापूर्वीच झाले होते. किती मोठी गोष्ट आहे. आम्हाला त्याच्या रक्ताने विकत घ्यावं असं पूर्वज्ञान जगाच्या पाया घालण्यापूर्वी झालं होतं. म्हणजे जगाच्या पाया घालण्यापूर्वी देवाने हे ठरवलं होतं की ह्या लोकांना मी माझ्या रक्ताने विकत घेईन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. घर बांधण्यापूर्वीच तुम्ही कसं बांधायचं त्याचा विचार करता की नाही करत? घर असं बांधायचं, इथं बाथरूम असलं पाहिजे, तिथं हॉल असला पाहिजे, तिथं बेडरूम असला पाहिजे, असा विचार करतो की नाही? देवाने सुद्धा जगाचा पाया घालण्यापूर्वी हे लोक मला निवडायचे आहेत, हे लोक मला मी माझ्यासाठी रक्ताने विकत घेणार आहे. जगाच्या पाया घालण्यापूर्वी आम्हाला त्याने निवडले. आता नाही, तुम्ही आता विश्वास ठेवला, तुम्ही आता देवाजवळ आले आणि मग देवाने तुम्हाला निवडला. आता तू माझ्याकडे आली का? हा, आता मी तुला निवडतो. म्हणून कुणाला निवडला आहे, कुणाला नाही निवडलं.